नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपला 90 डेज हार्ड चॅलेंजचा हा पहिलाच व्हिडिओ म्हणजे राज्यघटनेचा म्हणजे जीकेचा आपला हा पहिला व्हिडिओ आणि आजचा दिवस आहे आपला काय पहिलाच कशाचा आपला 90 डेज हार्ड चॅलेंजचा। आणि आजच्या पहिल्या दिवसाचं तुमचं टार्गेट होतं राज्यघटनेमधील जवळपास 34 प्रश्न आणि त्यातले काही निवडक प्रश्न मी घेतलेले जेणेकरून ते समजवताना जे काही क्रक्स तुम्हाला विचारले जातात त्याचा तुमचं जवळपास पाठ करून देणं माझा हा आजचा उद्देश आहे। तसेच त्या प्रश्नामागचं मेन उद्देश काय ते गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं असतील म्हणून आजचा हा आपला व्हिडिओ। बघू मग राज्यघटनेवरील कोणत्या प्रकारचे प्रश्न कसे आपल्याला आले आहेत आणि कसे नाहीत। सर्वात पहिल्यांदा पाहू आपण मग भारतीय संविधानाच्या प्रश्न आलेला आपल्याला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही। पहिली गोष्ट तर आपल्याला समजून जायची की ती उद्देशिका म्हणजे काय। उद्देशिका म्हणजे काय ही गोष्ट जर तुम्हाला समजली तर बाकी तुम्ही लगेच उत्तर काढून घ्या। उद्देशिका म्हणजे काय आपली प्रस्तावना, यालाच वेगवेगळे नाव दिले गेले पूर्ण प्रश्नामध्ये प्रस्तावना। त्यानंतर यालाच नाव दिलेलं तुमचं सरनामा, काय नाव दिलेलं आहे तुमचं सरनामा। आणि प्रस्तावना किंवा सरनामा वाचताना आपण सुरुवातीला वाचतो आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य। त्याच्यामध्ये तुम्ही कधीच पाहिलं नसेल की साम्यवादी हा विषय वापरला गेलेला आहे, बरोबर। कारण साम्यवाद ही एक संकल्पना आहे कोणत्याही म्हणजे विचार करण्याची सारणी आहे साम्यवाद। साम्यवाद म्हणजेच काय कधीही आपल्या लोकांचा जास्तीत जास्त कामगार लोकांचा विचार करणे आणि ही साम्यवाद आपल्या भारतात नाहीये। साम्यवादाचं उदाहरण विचारलं तर चायना आणि रशिया हे काय तुमच्या मग साम्यवादाची उदाहरणे आहेत। ज्यांची प्रस्तावना पाठ आहे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर आरामात दिलं असेल। मग समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि सार्वभौम। सार्वभौम म्हणजेच काय की त्या गोष्टीवर आमचा पूर्ण हक्क आहे, जसं की आमच्या भारतावर आमची जी भारताची जनता आहे आमच्या भारताच्या जनतेचं भारतावर पूर्ण काय हक्क आहे। आमचं राज्य कसं आहे धर्मनिरपेक्ष आहे, आमच्या देशामध्ये कोणत्याही धर्माला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये। त्याच्यानंतर समाजवादी आहे, सर्वांना समाज घेऊन चालतो, आमचा देश जो आहे सर्वांना समाजामध्ये घेऊन चालतो। पुढचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे भारतीय संविधान सभेची निर्मिती केली गेली। कोणती योजनाद्वारे? बघ काय झालं की 1939च्या दरम्यान आपलं सेकंड महायुद्ध सुरू झालं, पण तेव्हापासूनच आपलं म्हणजे भारताचं तुम्हाला माहिती आहे इंग्रजांचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये मदत करा जेणेकरून आम्ही तुम्हाला नंतर स्वातंत्र्य देऊ। मग स्वातंत्र्य देण्याची पद्धत सुरू झाली, मग त्यांनी काय केलं 1940 मध्ये 17 ऑक्टोबर 1940 ला काय पाठवलं एक ऑगस्ट ऑफर पाठवली। काय पाठवले एक ऑगस्ट ऑफर, बरोबर। ऑगस्ट ऑफर कधी आली मग ऑगस्ट ऑफर आली आपली 1940 ला, बरोबर। या ऑगस्ट ऑफर मध्ये पण काय म्हटलं त्यांनी की आम्ही तुम्हाला राज्य तर देऊ पण तुमचं डिफेन्स आणि सिक्युरिटी आमच्या ह्याच्यात राहील, बरोबर। पण याच्यात काही फायदा आहे का मग नाही। मग परत त्याच्यानंतर काय आलं 1942 ला आलं क्रिप्स मिशन। क्रिप्स मिशन कधी आलं होतं 1942 ला। मग 1942 ला क्रिप्स मिशन आलं, पण याच्यातही काही त्रुटी होत्या, आपण याला सुद्धा नाकारलं। आणि त्याच्यानंतर आला मग 1946 ला आला आपल्याकडे मग कॅबिनेट मिशन। मग 1946 ला जेव्हा कॅबिनेट मिशन आपल्याकडे आलं त्या अंतर्गत आपण काय केलं मग संविधान सभेची निर्मिती। संविधान सभेत एकूण किती लोक होते मग 389, त्यापैकी 296 लोक ब्रिटिश प्रांताचे म्हणजे एकूण 4 ब्रिटिश आयुक्तांचे होते, 292 आपले ब्रिटिश प्रांताचे होते आणि 73 लोक कोणते होते आपले मग 93 लोक आपल्या म्हणजे संविधानिक संस्थांचे आपले स्थानिक संस्थांचे कोणते होते स्थानिक संस्थांचे, ठीक स्थानिक संस्थांचे। आणि त्यानंतर तुम्हाला माहिती सायमन कमिशन बद्दल तुम्ही ऐकलं असेल की सायमन गो बॅक, काय सायमन गो बॅकचा नारा दिला। मग नेमकं सायमन कमिशन होतं काय? सायमन कमिशन होतं काय की तुम्हाला माहिती 1920 नंतर भारतामध्ये एक रौलट कायदा असं नावाचा कायदा आला होता। त्या कायद्याअंतर्गत काय होतं की कोणताही चूक आहे किंवा नाही माहिती असल्यानंतर सुद्धा त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली गोळीबार किंवा त्याला तुम्ही आग घेऊ शकतो, बरोबर। मग भारतामध्ये जी काही कायदा शासन सुव्यवस्था व्यवस्थित चालू आहे किंवा नाही ही चेक करण्यासाठी इंग्रजांनी एक कमिशन पाठवलं।
काय कशासाठी पाठवलं? भारतातील सुव्यवस्था, कायदा वगैरे नियमित चालू केली ते चेक करण्यासाठी एक कमिशन पाठवलं आणि त्या कमिशनचं नाव काय होतं? सायमन. कारण त्याचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष होते जॉन सायमन. कोण होते? जॉन सायमन. हे जॉन सायमन त्याचे अध्यक्ष होते आणि एकूण त्यांच्यासोबत त्याच्यामध्ये 7 लोक होते. किती लोक होते? 7 लोक. आणि कमिशन कधी आलं भारतामध्ये? 1927 ला. सायमन कमिशन भारतात कधी आलं? 1927 ला. तसं तर ते 1929 ला येणार होतं, पण इंग्लंडमध्ये 1929 ला इलेक्शन होणार होतं, म्हणून ते कधी आलं? 1927 ला. मग सायमन कमिशन भारतात आलं 1927 ला. रिपीट याच्यासाठी करतोय, विचारल्या गेलेलं. 1927 ला सायमन कमिशन भारतात आले. मग सायमन कमिशनचा द्वेष का बरं केला गेला? बरोबर आहे, सायमन कमिशनचा आपण काय केला? विरोध केला. का विरोध केला बरं त्याचा? कारण आता मला सांगा, तुमच्या घरात भांडणं चालू आहे, ते भांडणं मोडायचं काम बाहेरचा माणूस आला, त्याला भांडणाबद्दल काही माहिती राहणार का? नाही. मग आमच्या देशामध्ये कशा प्रकारची सुव्यवस्था आहे किंवा नाही हे तुमच्यापेक्षा जास्त तर आम्हाला चांगलं माहिती आहे. जसं की इंग्रज जर तुम्ही 7 जण येतात, त्याच्यामध्ये आमचा भारताचा पण ठेवा ना 1-2 माणूस. कारण काय, आमच्या देशामध्ये सुव्यवस्था कशी आहे ती आम्हाला पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण त्यांनी काय केलं? 7चे 7 लोक इंग्रज ठेवले आणि त्यामुळे भारतीयांचं एवढंच म्हणणं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही भारताचा एखादा तरी व्यक्ती ठेवा. बरोबर. म्हणून भारतीयांनी काय केलं? याचा विरोध केला. कशाचा? सायमन कमिशनचा विरोध केला. ठीक आहे. मग सायमन कमिशन कधी आलं? 1927. क्रिप्स मिशन कधी आलं? 1942. कॅबिनेट मिशन कधी आलं? 1946. उत्तर तर कॅबिनेट मिशन असे, पण त्याबद्दल या 2-4 गोष्टी सुद्धा आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. डॅश डॅश हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. काय? संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. मी युट्यूबवर आताच एक लेक्चर टाकलेलं आहे. त्या लेक्चर मध्ये मी पूर्णपणे सांगितलं की संविधानावर कसे प्रश्न येतात, काय प्रश्न येतील, त्याला तुम्ही टॅकल कसं करायचं, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या आहे. लवकरात लवकर मित्रांनो तो व्हिडिओ बघा आणि संविधानाबद्दल म्हणजे जे आपलं प्रस्तावना आहे, प्रस्तावनेचा तुमचा एकही मार्क चुकणार नाही याची माझी गॅरंटी. नोट्स आहे, तुम्ही कशा स्वरूपात ते पाहू शकता आणि त्यानुसार तुमचा एकही मार्क जाणार नाही याची गॅरंटी माझी. तुम्ही प्रश्न पाहू शकता. कोणता दिवस आपण संविधान म्हणून साजरा करतो? 26 नोव्हेंबर. तुम्हाला माहिती आहे, आपण शपथ घेतो 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान. बरोबर. म्हणजे आपण कधी म्हणतो? मग 26 नोव्हेंबरला. कारण काय? 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ते काय केलं होतं? स्वीकृत. काय केलं होतं? स्वीकृत. आणि 26 जानेवारी 1950 ला आपण काय केलं? त्याची अंमलबजावणी. काय केलं? त्याची अंमलबजावणी. म्हणून 26 जानेवारीला आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन. बरोबर. 15 ऑगस्ट असतो आपला गणतंत्र दिन किंवा स्वातंत्र्य दिवस. कोणता असतो? स्वातंत्र्य दिवस. आणि 2 ऑक्टोबरला असते महात्मा गांधी यांची जयंती. काय असते? महात्मा गांधी यांची जयंती. एवढ्या 2-4 गोष्टी आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे. बाकी काही माहिती नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जास्त गोष्टी पाठ करून घेऊ नका. जेवढं कामाचं तेवढंच पाठ करा, नाही तर मग एक ना दल भारभार चिंध्या असं झालं तर मग जे जमायचं ते सुद्धा आपल्याला जमत नाही. पुढचा प्रश्न पाहू आपण. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? मग मित्रांनो, संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? नाही. याच्यात ऑप्शन मध्ये नाहीये, पण किती वेळ लागला आपल्याला संविधान लिहून पूर्ण करायला? 2 वर्षे. बरोबर. 11 महिने आणि 18 दिवस. किती लागला कालावधी? 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. पण याच्यामध्ये एकूण खर्च किती आला रे बा? खर्च आला आपला 64 लाख. किती आला खर्च? 64 लाख. तसा तर खर्च आहे आपला 63 लाख 96,96,000 समथिंग पुढे आहे. 63,96,000 एवढा खर्च लागलेला, पण त्याला आपण राऊंड वगैरे किती पकडू? 64 लाख. आणि या दरम्यान एकूण किती सत्र घेण्यात आली? जेवढे आपल्याला 2 वर्ष लागले त्या दरम्यान काहीतरी त्यांनी सत्र घेतली. मग एकूण किती सत्र घेण्यात आली हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एकूण खर्च वेळ लागला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. खर्च किती आला? 64 लाख. आणि सत्र किती घेतली? सत्रे घेतली 11. सत्र किती घेतली? 11. या 3 गोष्टी याबद्दल माहिती पाहिजे. याच्याबद्दल तुम्हाला खर्च विचारू शकतील, सत्र किती घेतली तेही विचारतील आणि किती वेळ लागला ते सुद्धा विचारतील. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मग पुनर्रचना आयोग काय हे आपण पाहू आधी. पुनर्रचना आयोग याच्या नावावरूनच समजून घ्या. राज्य म्हणजे काय? आपला देश. त्याची काय करायची होती आपल्याला? पुनर्रचना.
म्हणजे राज्याची पुनर्रचना आणि त्याच्यासाठी काय करायचं निवडला जाणार आपण एक आयोग. पहिल्यांदा काय झालं तर 1948 मध्ये 47 मध्ये आपण एस के धार याच्या अध्यक्षतेखाली एक धार कमिशन निवडलं होतं. कोणतं? धार समिती. धार समिती होती. धार समितीचं म्हणणं पडलं की आपण राज्यांची जी पुनर्रचना म्हणजे राज्य कशाच्या भरोशावर बनायचे, जे आपण आता म्हटले महाराष्ट्र राज्य, आपलं गुजरात राज्य, आंध्र प्रदेश राज्य, या राज्यांना प्रशासकीय विभागानुसार विभागायचं किंवा त्याच्या भाषेनुसार विभागायचं, यासाठी आपण पहिली समिती आणली एस के धार यांच्या अध्यक्षतेखाली. बरोबर. पण त्यांचं म्हणणं काय पडलं होतं की बाबा तुम्ही प्रादेशिक सत्ता म्हणजे प्रादेशिक कारणांवरून त्याची विभागणी करा. पण याच्यामुळे त्यांचं काय झालं मग कॅन्सल. मग त्यानंतर काय झालं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आली तुमची. कोणती समिती आली मग? जेव्हीपी समिती. कोणती आली होती? जेव्हीपी समिती. जेव्हीपी समितीचा फुल फॉर्म काय होता तुमचा? जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल. कोण होतं? वल्लभभाई पटेल. आणि पी होते आपले पट्टभी सीतारामय्या. पी कोण होते आपले? पट्टभी सीतारामय्या. पी वरून कोण होते? पट्टभी सीतारामय्या. याचे अध्यक्ष होते आपले जवाहरलाल नेहरू. कोण होते त्याचे अध्यक्ष? जवाहरलाल नेहरू. पण यांचं पण म्हणणं कडलं काय, प्रशासकीय कारणावरून तुम्ही काय करा, विभागणी करा राज्यांची. पण मग त्यानंतर काय झालं 1950 मध्ये आंध्र प्रदेशमधील एक व्यक्ती होते, ते काय बसले? एका उपोषणावर बसले. कशावर बसले? ते उपोषणाला बसले. आणि कालांतराने उपोषणामध्ये 40-50 दिवसानंतर ते मृत्युमुखी पावले. आणि ते मृत्युमुखी पावल्यानंतर काय झालं, मग त्यांचं जे आंदोलन आहे एकदमच तीव्रतेने वाढत गेलं. काय झालं? आंदोलन एकदमच तीव्रतेने वाढत गेलं. आणि 1950 मध्ये तुम्हाला प्रश्न येईल, हे लिहून घ्यायचं. जे बी काही महत्वाचे घटक सांगतोय ते तुम्ही लिहून घ्यायचे. 1950 मध्ये भाषेच्या तत्वावर पहिले भाषिक राज्य म्हणून कोणते बनवले गेले? पहिले भाषिक राज्य म्हणून बनवले गेले तुमचे आंध्र प्रदेश. कोणतं बनवलं गेलं? आंध्र प्रदेश. हे तुमचं पहिलं भाषिक राज्य बनलं. कोणतं? आंध्र प्रदेश. मग त्यानंतर काय झाली? पहिल्या ऑफिशियल कोणत्या? पहिल्या तुमच्या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. मग त्यानंतर तिसरं जे बनलं आणि फायनल आपलं महत्वाचं बनलं राज्य पुनर्रचना आयोग. आणि त्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते मग तुमचे न्यायमूर्ती एस के फजल अली. त्याचे अध्यक्ष कोण होते मग आपले? न्यायमूर्ती एस फजल अली. म्हणून पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते आपले? फजल अली. 1953 मध्ये याची स्थापना केली. कधी केली होती? 1953 मध्ये. जवळपास 3 लोक त्याचे सदस्य होते. ते तुम्हाला काही पाठ करायची गरज नाही. रिकामा डाटा मी पण तुम्हाला सांगणार नाही, कारण जे विचारले जाणार नाही ते तुम्ही पाठ करू नका. विचारले गेले ना, एस के धार समितीचे अध्यक्ष धार वल्लभभाई, जेव्हीपी समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू, आणि त्यानंतर फजल अली समितीचे अध्यक्ष कोण होते आपले? फजल अली. आणि त्यानंतर पहिला राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा कोणता होता आपला? फजल अली या समितीचाच होता. आणि त्यानंतर फजल अली समितीची स्थापना झाली 1953. एवढं जरी पाठ केलं तरी खूप आहे. खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची अध्यक्ष नव्हती? काय विचारलेलं आपल्याला? खालीलपैकी कोणती महिला ही संविधान सभेची सदस्य झाली नाही? आता हा प्रश्न तुमचा पाठ करण्याचा प्रश्न, रट्टा मारण्याचा प्रश्न, कारण डायरेक्टली जसा तसा प्रश्न पडू शकतो. याचं उत्तर काय तुमचं? उषा मेहता. काय उत्तर याचं? उषा मेहता. सरोजिनी नायडू काय होत्या आपल्या? सरोजिनी नायडू होत्या आपल्या पहिल्या राज्यपाल. काय होत्या? पहिल्या राज्यपाल. कोणत्या राज्याच्या होत्या त्या? युपीच्या. बरोबर. त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल. काय होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल. पुस्तकात तुम्ही असंही वाचलंच असेल तर त्यामुळे मी काही जास्त टाइमपास करत बसत नाही. त्यानंतर राज्य घटना समितीने, पुढचा प्रश्न आपला, घटना समितीने भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही कोणती कल्पना ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे? कोणत्या राज्यघटनेकडून घेतलेली? मग उद्देश पत्रिका म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं, उद्देश पत्रिका म्हणजे काय? आपली प्रस्तावना, त्यालाच आपण म्हणतो सरनामा. प्रस्तावना किंवा सरनामा ही गोष्ट काय? आपली उद्देशिका. ठीक आहे. मग कोणाकडून घेतली आपण उद्देशिका? अमेरिकेकडून. कोणाकडून घेतलेली आहे? अमेरिका. पण या उद्देशिकाची भाषा, या उद्देशिकाची जर भाषा कोणाकडून घेतली असं विचारलं तर त्याचं उत्तर काय? मग आपलं ऑस्ट्रेलिया. त्याची भाषा कोणाकडून घेतलेली आपण? ऑस्ट्रेलियाची.
कॅनडाकडून काय घेतलेलं आहे आपण? राज्यपाल पद. काय घेतलेलं आहे? राज्यपाल पद. आणि इंग्लंडकडून काय घेतलं? आपण खूप गोष्टी घेतल्या, जसं की राष्ट्रपती पद झालं, त्यानंतर द्विगृही संसद म्हणजे तुमची लोकसभा आणि राज्यसभा, या गोष्टी सर्व आपण कोणाकडून घेतलेल्या आहे? मग इंग्लंडकडून. पुढचा प्रश्न आहे आपला, स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? हा प्रश्न सुद्धा तुमचा पाठ करण्याचा पूर्णपणे. याचं उत्तर तुमचं एम के अय्यंगार. काय नाव त्यांचं? एम के अय्यंगार. हे सुद्धा प्रश्न तुमचा पाठ करण्याचा आहे. पहिले अध्यक्ष होते लोकसभेचे आपले मावळकर साहेब. बरोबर, अध्यक्ष मावळकर साहेब होते आणि उपाध्यक्ष होते आपले अय्यंगार. ठीक आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपले होते राष्ट्रपती. कोण होते? राष्ट्रपती. त्यानंतर घटना समितीचे उपाध्यक्ष. आता काही काही प्रश्न काय मित्रांनो आपल्याला उत्तर माहित नसतं, बरोबर, पण एलिमिनेशन नावाची एक पद्धत असते. मग एलिमिनेशन पद्धत म्हणजे काय असते ते आपण बघू. एलिमिनेशन पद्धत अशी असते की तुम्हाला ऑप्शन कट करायचे. मग या ठिकाणी आपल्याला उत्तर माहिती नाही पण उत्तर तर काढायचंच आहे. मग आता ओळखीचे लोक कोणी? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोणत्या समितीचे अध्यक्ष होते रे? घटना समितीचे. कोणत्या? घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे होते. कोणत्या? मसुदा समितीचे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा पहिल्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. कोणत्या? पहिल्या संविधान सभेचे. मग उरलं कोण? हरेंद्र कुमार मुखर्जी. कोण उरलं आपलं? हरेंद्र कुमार मुखर्जी. आणि हे काय मग आपलं उत्तर. ठीक आहे. या गोष्टी जर माहित असेल तर आरोपाप तुम्ही उत्तर माहित नसताना सुद्धा उत्तर काढू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? ज्याचं आपली प्रस्तावना पाठ आहे त्याचं उत्तर आहे आरामात. आम्ही भारताचे लोक भारताची एक सार्वभौम, त्याच्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आणि गणराज्य सुद्धा आहे. आपलं राज्य साम्यवादी आहे का? नाही. साम्यवादी कोणते राज्य? तुम्हाला पहिल्याच प्रश्नात मी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, भाषा समितीचे अध्यक्ष कोण? आता याच्यामध्ये पोरांचं मेन कन्फ्युजन होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद तुम्हाला माहितीच आहे. कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? घटना समितीचे. माथुरी सत्यनारायण आणि मुन्शी यांच्यामध्ये दोन समित्या आहेत, भाषिक समित्या. मग त्यांच्यामध्ये काय फरक आहे आपण पाहू. एम के मुन्शी जे होते हे तुमच्या प्रांतीय भाषिक समितीचे अध्यक्ष. कोणत्या? प्रांतीय भाषिक समितीचे अध्यक्ष. म्हणजे एखादा प्रांत आहे, जसं की महाराष्ट्राची मराठी भाषा, गुजरातची गुजराती भाषा, हे त्यांचे प्रांत आहे आणि त्या प्रांताची जी भाषा आहे त्या प्रांतिक भाषेचे अध्यक्ष कोण होते? एम के मुन्शी. पण जे आपली मुख्य भाषा समिती होती, कोणती? आपली मुख्य भाषा समिती होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? मग आपले माथुरी सत्यनारायण किंवा ते मोटुरी सत्यनारायण असं लिहिलं जातं. दोघींमध्ये लक्ष विचलित होऊ नका देऊ. हे तुमचे कशाचे अध्यक्ष? प्रांतिक भाषिक समितीचे आणि हे आपले भाषा समितीचे अध्यक्ष. 2-3 ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे, विसरू नका. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? मग आपले सरदार वल्लभभाई पटेल. तुम्हाला ती गोष्ट माहितीच आहे की सर्वात पहिल्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून कोणाला निवडायचं? एक तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आपलं पंडित जवाहरलाल नेहरू किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापैकी निवडायचं होतं. सर्वात जास्त मतं पडले कोणाला? सर्वच मतं म्हणू शकता तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांना. पण डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपलं भारताचं पंतप्रधान निवडलं गेलं. ते अजून एक कॉन्ट्रोवर्सी किंवा म्हणलं जातं, पण आपल्याला काही त्याच्यात घेण्यात येणं नाहीये. आपल्याला फक्त एवढं पाठ करायचंय की सर्वात मुख्य कोण असतो? प्रधानमंत्री. त्याच्यात खालोखाल कोणतं पद असतं? आपलं गृहमंत्र्याचं. सर्वात महत्वाचं पद दिलं आपण पंडित जवाहरलाल नेहरूला, पंतप्रधानांचं. आणि त्यानंतर गृहमंत्री म्हणजे काय? होम मिनिस्टर कोण म्हणले ते? आपले सरदार वल्लभभाई पटेल. कोण म्हणले ते? सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय संविधानाने एक प्रबळ डॅश डॅश निर्मित केले आहे. मग प्रबळ काय निर्मित केले बरं? राज्य क्षेत्राची निर्मिती केली का? नाही. कार्यकारी मंडळाची केली का? नाही. कार्यकारी मंडळ बदलत असतं, सरकार बदल म्हणजे काय, आणि कायदे मंडळ सुद्धा बदलत असतं. संघराज्य, प्रबळ संघराज्य. संघराज्य या शब्दाचा अर्थ काय ते समजून घ्या. संघ म्हणजेच काय? राज्यांचा संघ. काय? राज्यांचा संघ. मग राज्यांचा संघ किंवा संघ राज्य म्हणजेच काय? राज्यांचा संघ आणि तुमचा राज्य क्षेत्र याच्यामध्ये फरक आहे. जसं अमेरिका आहे, अमेरिकामध्ये जवळपास समजा 50 राज्य आहे. पण तिथल्या लोकांना पहिली गोष्ट तर ड्युअल सिटिझनशिप. ड्युअल सिटिझनशिप म्हणजे काय? त्यांना 2 प्रकारचं नागरिकत्व लागतं. एक म्हणजे ते ज्या राज्यात राहत आहेत त्याचं, आणि दुसरं म्हणजे त्यांचं अमेरिकेचं. पण भारतात तसं का? नाही. भारतात तुम्हाला फक्त भारताचं नागरिकत्व पाहिजे.
आणि भारतात मला सांगा, महाराष्ट्राचं म्हणणं पडलं की आपण भारताच्या बाहेर निघू जाऊ, महाराष्ट्र निघू शकतो का? नाही. पण अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत एखाद्या राज्याला जर वाटलं बाहेर निघावं असं, तर ते बाहेर निघून जातं. पण राज्यांचा संघ म्हणजे काय, सर्व राज्य मिळून आपला एक काय भारत देश तयार झाला, म्हणून भारताला सोडून कोणतंही राज्य जाऊ शकत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्य कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे? याचं उत्तर काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कोणाकडून घेतलेलं आहे आपण? आयर्लंड. कोणाकडून घेतलेले? आयर्लंडकडून. कॅनडाकडून काय घेतलेलं आपण? परत टाइप करायचं तुमचा राज्यपालाचे पद. काय? राज्यपाल. बरोबर. ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलंय आपण? लक्षात पाहिजे तुम्हाला. समवर्ती सूची. काय घेतलेलं? समवर्ती सूची. आणि त्याच्यानंतर काय घेतलेलं जो मुख्य घटक तो म्हणजे प्रस्तावनेची भाषा. काय घेतलेलं आपण? प्रस्तावनेची भाषा. काय घेतलेले? प्रस्तावनेची भाषा. अमेरिकाकडून काय घेतलेले? प्रस्तावना घेतलेली, मूलभूत अधिकार घेतलेले, बऱ्याचशा गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत. त्या सर्व पाठांतर करायच्या आहे. त्यानंतर आहे आपलं अलिखित संविधान या देशात आहे. कोणत्या देशात अलिखित संविधान? युनायटेड किंगडम, म्हणजे अमेरिकाच करू शकते रिकामे काम. तुम्हाला चांगलं माहिती. टेक्निकली सगळ्यात पुढे कोणी? अमेरिका. आणि रिकामे तोसले करायची सवय पण कोणाला? त्यांनाच. म्हणून बिना कामा डायरेक्टली उत्तर लिहून टाकायचं अमेरिका. बरोबर. त्यानंतर भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन होणे हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? मग जर्मनीकडून घेतलेलं आहे. कोणाकडून घेतलेलं आहे? जर्मनी. वायमार संविधान यांच्याकडून काय घेतलेलं आपण? की भारतीय संविधानातील आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन होणे. त्याच्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? कशाचे? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? सर्वांना माहिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? खूपदा रिपीट झालेला आहे आणि सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कशाचे अध्यक्ष होते? घटना समितीचे. विचारले गेलेले. पंडित जवाहरलाल नेहरूंकडे बऱ्याचशा समित्या होत्या. महात्मा गांधींकडे कोणती समिती होती का? नाही. यांच्यावर एक गोष्ट माहिती पाहिजे की महात्मा गांधी यांनी आपले कशाचे सदस्य नव्हते? संविधान सभेचे सदस्य नव्हते. कोण कोण? महात्मा गांधी आणि कोण होते दुसऱ्यांचं नाव कमेंट मध्ये सांगायचं. कोणते दोन लोक असे होते की जे संविधान सभेचे सदस्य नव्हते? एक तर होते आपले महात्मा गांधी आणि दुसरे त्यांच्यासोबत अजून एक होते, जे तुम्ही म्हणू शकता मुस्लिम लीगचे अध्यक्ष किंवा सदस्य. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? परत प्रश्न आला. महात्मा गांधी डायरेक्ट मला आता सांगितलंच मी, पण दुसऱ्या व्यक्तीचं नाव सर्वांनी कमेंट मध्ये लिहायचं आहे. दोन व्यक्ती संविधान सभेचे नव्हते आणि ते दोन व्यक्ती एकदम मुख्य होते, खूप मुख्य होते. एक आपले काँग्रेसचे महात्मा गांधी होते आणि मुस्लिम लीगचे ते जे व्यक्ती होते त्यांचं नाव तुम्ही सांगायचं कमेंट मध्ये. ठीक आहे. कारण महात्मा गांधी सर्वांच्या लक्षात राहतात, ते व्यक्ती कोणाच्याच लक्षात राहत नाही. आणि ते कमेंट मध्ये जर तुम्ही मिळलं तरच तुमचं रिव्हिजन होईल. सरने सांगितलं काहीतरी कमेंट मध्ये लिहायचं. तसंच खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य न होते? संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते. असा प्रश्न एकेकडे काही लोकांना जमणार नाही. काय कारण? याच्यासाठी साथीचे साथी लोकांचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. पण याचं उत्तर काय तुमचं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. खूप सोपा प्रश्न दिलेला होता ज्याच्यासाठी हे बाकीचं कठीण होतं, पण ऑप्शन नुसार तुम्ही याचं उत्तर सोडवू शकत होते. काय होतं याचं उत्तर? मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हा प्रश्न कशाच्या भरोश्यावर हा प्रश्न सोडवू शकतो आपण? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. याच्यावर अजूनही प्रश्न येऊ शकतो. कसा येऊ शकतो? त्यानंतर विश्वास, श्रद्धा, उपासना यांची लाईन बघा. त्या प्रश्नांचं त्याची शब्द त्यांची सुद्धा तुम्ही जोड बघा कशी काय, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. भारताचे संविधान कधी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. स्वीकारले कधी? 26 नोव्हेंबर 1949. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राज्य नाहीये? साम्राज्यवादी. तिसऱ्यांदा प्रश्न आला, पाहून घ्या मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही? आताच लिहून दिले. ऑस्ट्रेलियाकडून कोणती घेतलेली आपण? समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत हा कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम आला? तुम्हाला सांगतो 90% असा काही प्रश्न आला खटल्याचा तर डायरेक्टली न विचार करता केशवानंद भारती यांच्या नावासमोर टिक करून टाकायचा. एक दोन प्रश्न सोडले तर, पण मुख्यतः 90% तुक्का मारायचा असेल ना, तुक्का डायरेक्ट कोणावर मारायचा? मग केशवानंद भारतींवरच मारायचा. ठीक आहे. त्यानंतर भारतीय संविधानानुसार काय सार्वभौम आहे?
पहिली सोळ पापा, आम्ही भारताचे लोक, भारताची एक सार्वभौम. मग भारताचे सार्वभौम कोण आहे? भारताची जनता. कोण आहे? भारताची जनता. डॅश डॅश म्हणजे घटनाकारांची मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. मग काय आहे? घटनेचा मसुदा आहे का? नाही. तर आपल्या घटनेचा सरनामा म्हणजेच काय? आपल्या घटनेची प्रस्तावना. काय ती? आपल्या घटनाकारांची मन, त्यांना नेमकं म्हणायचं काय, या सर्व गोष्टी त्याच्यातून आम्हाला समजायचं. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हणलं जाते? याच्यावर काही ठिकाणी तुम्ही पुस्तकात पण पाहिलं असेल की याच्यावर वाद चालू असतात. वाद म्हणजे काय की काही आयोगाने काय दिलं, याचं कलम 32. पण बाबासाहेबांनी सुद्धा म्हणलेलं आहे की कलम 32 ही आपल्या मूलभूत हक्कांचा किंवा अधिकारांचा एक आत्मा आहे. कारण काय, तुमच्या जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर तुम्ही डायरेक्टली पुढे जाऊ शकता सुप्रीम कोर्टामध्ये. कोणत्या कलमेनुसार? कलम 32 नुसार. बरोबर. आणि तसंच सरनाम्याला सुद्धा काय म्हणलं गेलेलं आहे? आपल्या संविधानाचा आत्मा. तर मित्रांनो, हे होतं आपलं पॉलिटिचं लेक्चर. वेळ खूप झाला, जवळपास 12 वाजता आता, आणि आता मी लेक्चर रेकॉर्ड करतोय. थोडी झोप वगैरे सर्व गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. तरी पण लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल मित्रांनो, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.